आयुर्वेदिक औषधं म्हटले की त्रिफळाचं सर्वात पहिले आठवण येते। ह्यामध्ये 3 फळं असतात, आमलकी, विभितकी, हरितकी, आवळा, बेहडा आणि हरळ। तर बऱ्याच जणांना इतकंच माहिती आहे की त्रिफळा हे पोट साफ होण्यासाठी किंवा लॅक्झेटिव्ह म्हणून वापरतात, पण त्याही पलीकडे त्रिफळाचे भरपूर उपयोग आहे। विविध व्याधींमध्ये, आजारांमध्ये त्याचा विविध स्वरूपांमध्ये वेगवेगळ्या अनुपानासोबत वापर केला जातो। तर आजच्या व्हिडिओमध्ये त्रिफळा चूर्ण फर्स्ट एड म्हणून तुमच्या घरात का असायला पाहिजे आणि घरी तुम्ही त्याचा छोट्या छोट्या गोष्टींसाठी कसा उपयोग करून घेऊ शकता ते बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्रिफळा मुख्य करून कफ आणि पित्त दोषांचं शमन करतं। आता पचन संस्थेसंबंधी त्याचे क्वालिटीज जे सांगितलेत त्यात दीपनी, रुच्चा, सरा असं सांगितलंय। म्हणजेच पचन व्यवस्थित करून तोंडाची चव वाढवून नंतर मग पोट साफ व्हायला लागते। त्याच्यामुळे त्रिफळा हे लहान मुलांपासून तर अगदी वृद्धांपर्यंत आणि प्रेग्नंट लेडीजमध्ये सुद्धा तुम्ही सेफली वापरू शकता। तर त्रिफळा चूर्ण हे कमीत कमी 2 ग्राम ते मॅक्झिमम 5 ग्राम्स, 2 ते 5 ग्राम इतक्या डोजमध्ये तुम्ही पोट साफ होण्यासाठी रात्री गरम पाण्यासोबत किंवा रात्रीच्या जेवणाआधी एक अर्धा कप गरम पाणी, त्यामध्ये त्रिफळा चूर्ण आणि गाईचे तूप 5-6 थेंब असं टाकून तुम्ही घेऊ शकता। एकदा तुम्हाला पचन व्यवस्थित वाटायला लागलं, पोट व्यवस्थित साफ होतंय असं जाणवलं की मग त्रिफळा चूर्ण घ्यायचं थांबवलं तरी चालते। वरच्यावर तोंड देणे म्हणजेच माउथ अल्सर्स, ह्यामध्ये सुद्धा त्रिफळाचा छान उपयोग होतो। त्रिफळा पोटात न घेतलं तर पोट साफ राहिल्याने, पचन व्यवस्थित राहिल्याने वरच्यावर तोंड येणार नाही। पण सध्या अल्सर्स असतील, ते लवकर हील होत नसतील तर मात्र तुम्ही त्रिफळा चूर्णामध्ये मध, गाईचं तूप किंवा मग खोबरेल तेल असं टाकून पेस्ट बनवायची आणि ते अल्सर्सच्या ठिकाणी लावायचं। तर तिथे जे दुखत असतं किंवा ते लवकर भरून येत नाहीये तर त्रिफळाच्या मदतीने ते लवकर भरून निघेल। तोंडाला सारखा वास येत असेल, चिकटपणा वाटत असेल तर ह्याच त्रिफळा चूर्णाचा काढा बनवून तुम्ही गुळणा करू शकता। ह्याच्याने दात आणि हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहतं। डॅन्ड्रफचा प्रचंड त्रास आहे, त्यांनी त्रिफळाचा नक्की वापर करायचा। इथे मात्र त्रिफळासोबत तुम्हाला बहावा वापरायचा आहे। बहावा ज्याला संस्कृतमध्ये आरगवत म्हणतात, तर ह्या दोन्हीचा काढा करून त्या काढ्याने व्यवस्थित केस धुवायचे आहेत। तर हळूहळू डॅन्ड्रफ निघून जायला मदत होते आणि रिकरन्सचे चान्सेस सुद्धा फार कमी आहेत। त्याचा अजून एक उपयोग म्हणजे ते वर्णरोपक आहे, जखम छान भरून निघते, डिसइन्फेक्टंट म्हणून खूप छान काम करते। त्यामुळे साधी जखम असेल किंवा डायबेटिक वुंड असेल तर तुम्ही त्रिफळाच्या काढ्यामध्ये मध टाकून त्याच्याने ती जखम धुवून काढली किंवा ते स्वच्छ करायला वापरलं तर मग जखम लवकर भरून निघते आणि इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी असतात। बऱ्याच स्त्रियांना अंगावरनं पांढरं पाणी जात असतं, व्हाईट डिस्चार्ज होत असतं। तर जे काही बाजारात वजॅनल वॉशेस उपलब्ध आहेत त्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी त्रिफळा चूर्ण वापरून त्याचा काढा बनवून योनी धावन केलं तर मग तिथला इन्फेक्शन कमी व्हायला खूप मदत होते। त्रिफळा हे उत्तम चक्षुष्य आहे, डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली औषधी आहे। आजकाल सगळ्यांचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे, डोळ्यांवर बराच ताण येतोय। त्यासाठी त्रिफळाने सिद्ध केलेलं घृतं म्हणजेच त्रिफळा घृताने रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांवर हलक्या हाताने मसाज करायचा आणि तेच त्रिफळा घृतं तुम्ही तळपायांना चोळून झोपायचं। ह्याने विजन इम्प्रूव्ह व्हायला सुद्धा मदत होते। बरेच जण 2 व्हीलरवरून प्रवास करत असतात, त्यामुळे डोळ्यात सारखं कचरा जाणे, धूळ जाणे किंवा डोळे सारखे चिकट होणे ही समस्या असते। तर त्यांनी घरी आल्यावर त्रिफळा काढ्याने डोळे धुवून काढायचे। स्किन इन्फेक्शन्स वरच्यावर होत असतील किंवा स्किन इन्फेक्शन्स होऊ नये असं वाटत असेल तर तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये 1 जग त्रिफळाचा काढा घातला तर तुम्ही बरेच स्किन प्रॉब्लेम्स सुद्धा टाळू शकता। अशा प्रकारे ही बहुउपयोगी त्रिफळा तुम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी घरच्या घरी वापरू शकता, सेफली वापरू शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट थ्रू नक्की कळवा। अजून कुठल्या विषयांवर व्हिडिओ बनवलेले आवडतील ते सुद्धा नक्की कळवा। धन्यवाद। सर्वे जनाः सुखिनो भवन्तु।